बघा, आज आपल्या अकॅडमीमध्ये आपल्या अकॅडमीतली मुलं जी भरती झाली त्या मुलांचा भरती झालेल्या मुलांचा सत्काराचा कार्यक्रम आज आपल्या इथं सुरू होणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला ओळख करून देतो. अण्णाचा ओळखीचा आहे काही जुन्या मुलांचा आणि बाबू सुद्धा ओळखीचा आहे जुन्या मुलांचा, बरोबर का. नवीन मुलाची ओळख करून देतो. अण्णाचं नाव नवनाथ मातनी आणि याचं नाव संदीप देसाई. हा मरळीचा आहे, तो नवाच ठेवला आहे. हे ज्या वेळेला मी अकॅडमी सुरू केली त्या सुरू केलेल्यापासून 2014 पासून जी आपल्या अकॅडमीत मुलं होती त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष, भरती करताना ती कशा पद्धतीची होती, हुशार होती, तुम्ही कसं आहे आता, हुशार आहे का, तुम्हाला काही जमत नाही, कसं आहे तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांनी भरतीची प्रोसेस कशी केली, कशा पद्धतीने अभ्यास केला, कशा पद्धतीने ग्राउंड केलं, कशा पद्धतीने अभ्यास करून ते अपयशी कशी झाले, परत जिंकले कसे, जिंकल्यानंतर त्याची कसं वाटतं ते प्रत्येक जण एक एक आपल्या पद्धतीने सांगणार आहे. मी या तुम्हाला दोघांच्याबद्दल माहिती करून देतो. तो पहिल्यांदा अण्णाची माहिती करून देतो. त्याचं नवनाथ नाव आहे, अण्णा सगळी त्याला म्हणतात. अण्णानं बरंच प्रयत्न केलं भरतीसाठी, बरं म्हणजे त्या भरतीची PhD झाली असती, एवढ्या भरतीचा प्रयत्न केलं पण त्याला अपयश आलं. पण त्यानं अपयशाला खचून न जाता संघर्षाची वाट निवडली आणि त्या संघर्षाच्या वाटेवर तो आता विजय झाला. ते दगडावर एक माणूस होता, त्या दगडावर तो माणूस गाण्यानं गाव घालीत होता. मी ती गोष्ट तुम्हाला सारखी सांगतो. तशीच अण्णा या भरतीच्या दगडावर उभा होता, त्या भरतीच्या दगडावर छोट्याशा गाण्यानं गाव घालीत होता आणि त्या दगडाला भेग पडली म्हणजे अण्णा यशस्वी झाला. तो अण्णा यशस्वी आपला या ठाणे शहरला, बरोबर ना, ठाणे शहरला त्याचं सिलेक्शन झालं. तसंच आपला संदीप देसाई, तो आर्मीच्या भरतीची तयारी करत होता. याचा भाव आणि मी दोघं जण एकत्रित प्रॅक्टिस करत होतो आणि आपला मित्राचा भाव भरती झाला पाहिजे, त्याला काही भरतीचं डोक्यात नव्हतं. तो BSc करत होता. मीच त्याला डोक्यात घातलं, म्हणलं नाही, आपलं कुटुंब आहे तिथं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून तू भरतीची तयारी कर. आणि त्यानं आर्मीच्या भरतीला पहिल्याच प्रयत्नात त्यानं ग्राउंड मारलं, पण काही कारणास्तव त्याच्यात सिलेक्शन झालं नाही. परत सिलेक्शन झालं नाही, परत 1-2 भरतीचं असंच झालं. आर्मी पोलीस भरतीला छातीच बसली नाही, काय बॉम्बाबॉम्ब सगळी होत गेली आणि नंतर त्यानं सुद्धा खूप संघर्ष केला आणि त्याचं या भरतीत त्याचं सिलेक्शन झालं. मला मागल्या वेळी मर्यादित भेटलेला तिकडून गाडीवर येत होता. मला म्हणला, सर माझं सिलेक्शन ह्याला झालंय, कुठलं आरोग्य विभागाला माझं सिलेक्शन झालं. म्हणलं मी काय त्या आरोग्य विभागाला तुझं खुश नाही आणि काय नाही, मला ते आरोग्य विभाग नाही, मला तू पोलीसमध्ये भरती झालेला पाहिजे. आरोग्य विभागात भरती झाला किंवा कोण विचारणार नाही, पोलीसमध्ये भरती झाला की तुझं दबंग पर्सनॅलिटी, तुझं काहीतरी वजन होईल. आमच्या गावात बॅनर लावलेला, एक पोरानं PSI ची सुट्टी घेतली आणि बाकी सगळं एक 10-15 जणांचं एक टोळकं त्या बॅनर लावलेला मरळीत. बघा, यात्रेत जाताना तुम्हाला दिसलं असेल. म्हणजे हेच आपल्याला करायचं होतं की आपल्या गावातली पोरं, आपल्या भागातली पोरं पोलीसमध्ये, आर्मीमध्ये भरती झाली पाहिजे, हेच आपलं उद्देश होतं. आता बघूया एकानं त्यांचा आपला संघर्ष मी त्यांच्या तोंडाने सांगतो. बोला, पहिल्यांदा बाबूराव बोला तुम्ही. नमस्कार, माझं नाव संदीप दत्तात्रय देसाई. मी इथलाच आहे मरळीतला. माझी ठाणे शहर निवड झालेली आहे. प्रथम 2014 साली मी सरांच्याकडं
आलो. आर्मी ज्या आहे मी इकडं आलो होतो पहिल्यांदा. तर आर्मीचं वेळ हे पहिल्या वेळेस आर्मीचं क्रेज होती बऱ्यापैकी. आता जशी पोलीसला आहे तशी पहिली आर्मीसाठी भरपूर क्रेज होती. आणि आर्मीतच मला भरती व्हायचं आहे हे स्वप्न मी घेऊन सरांच्याकडे आलेलो होतो. प्रथम 2014ला सरांनी माझ्याकडून ग्राउंड वगैरे व्यवस्थित करून घेतलं. त्यावेळी आमची जास्त काही टीम नव्हती, बऱ्यापैकी मुलांची 15 ते 20 जण आम्ही होतो बऱ्यापैकी. पण प्रामाणिकता ही गोष्ट त्यावेळी मुलांच्याकडून आम्हाला शिकायला भेटली बऱ्यापैकी. सर जरी इथं जरी असले तरी पोरं ग्राउंड कधी चुकवत नव्हती बऱ्यापैकी. कधी जरी डावरीला जायचं म्हटलं तरी सर समजा कधी नसले तर आमच्याकडे पहिले मोबाईल पण जास्त असे अँड्रॉइड नव्हते बऱ्यापैकी. नोकिया वगैरे सर आमच्याकडे मोबाईल होते आणि एकच बारका आमच्याकडे कोणाला तरी मोबाईल असायचा बऱ्यापैकी. सकाळचं कंटिन्यू आम्ही डावरी फिक्स आमची डावरी असायची. आठवड्यात मला वाटते सर 4 वेळा तर व्हायची बऱ्यापैकी. पण असं नव्हतं की आज पोरं बघतोय मी बऱ्यापैकी की प्रत्येकजण आपला विचार करते. पोरं जरी प्रत्येकजण रनिंग करताना का नाही मागं जरी राहिलेला असेल मुलगा त्याला ओढत घेऊन आम्ही जात होतो बऱ्यापैकी डावरीला. म्हणजे रनिंग बऱ्यापैकी चांगलं पोरांचं म्हणजे माझं पण एवढं नव्हतं, पण पोरांच्यामुळे मी एक स्टेप आपण हे म्हणतो काय की सुतारमाळापर्यंत समजा पहिल्यांदा गेलो तरी दम वगैरे लागत होता आम्हाला बऱ्यापैकी. थोडं स्टेप आपला अंदाज घेत आम्ही डावरी बऱ्यापैकी मारत होतो. आणि प्रथम मला वाटते 2014ला माझी पहिली पर्ची बसली आर्मीची. मला बऱ्यापैकी मला वाटते 10 जण होतो आम्ही आर्मीची. 10 जणांनी आम्ही बऱ्यापैकी 3-4 पहिल्या पर्च्या मारल्या होत्या आणि 3-4 सेकंड पर्ची. 9 पोरं सिलेक्ट झाली. पण माझं सिलेक्शन मला वाटतं मी रिटर्नमुळे मी जरा बाहेर पडलो. तर सरांच्यावर मी अविश्वास दाखवल्यामुळे मी बाहेर गेलो अभ्यासासाठी. ही सगळ्यात माझी मोठी चूक झाली त्यावेळी. आणि म्हणतो का नाही आपण ज्यावेळी पहिल्यांदाच एखाद्या वेळी लक्ष्मी येऊन बघते, जर परत गेली ना तर भरपूर त्रास होतो. तसं माझ्या बाबतीत झालं होतं की पहिल्यांदा लक्ष्मी येऊन बघितलं पण ती एखाद्या वेळी जर गेली ना तर भरपूर संघर्ष करावा लागतो. एक आत्ताचं माझ्या पुढचं एक उदाहरण आहे. पुन्हा मग माझं वय वर्ष त्यावेळी 23 होतं. मी टेक्निकलची तयारी करत होतो. पण असं मी कधी विचार केला नाही की मी टेक्निकल आहे. ती पोरांना एक असतो भ्रम की टेक्निकल आहे म्हणजे 6 मिनिटं किंवा 7 मिनिटं असल्यातला भाग नव्हता त्यावेळी. जीडीच्या पोरांच्या पण मी पहिली पर्ची मारत होतो. म्हणजे असं काय नव्हतं की रनिंगचं काय सगळं हे नव्हतं का टेक्निकलला की 6 मिनिटं 6.5 मिनिटं असं काय नव्हतं. प्रत्येक पोरांच्यात मी रनिंग वगैरे करत होतो. आणि बेस्ट रनिंग म्हणजे पोरांच्यात नावाजलेले एक विद्यार्थी म्हणून माझं नाव होतं बऱ्यापैकी. अजून मी पोरं नाव काढतात. आता वयवर्ष माझं 30 कंप्लीट झालं, 31 चालू आहे. तरी पण आता ही जी पोरं आहेत त्यांना पण माहीत आहे बऱ्यापैकी एवढं करणं आताच्या म्हणजे एवढं इम्पॉसिबल आहे रनिंग. आता अण्णा मातने पण वयवर्ष 30 आहे, पण जिद्द आहे म्हणा की काहीतरी व्हायचं आहे आपल्याला. बाहेर पण आम्ही जॉब वगैरे करून आलो पण त्यात काय रस नाही वाटला. पुन्हा इज्जतच नाही. 10-15 हजार तुम्ही तुमचा संसार म्हणजे बाकीची फॅमिलीला तुम्ही काही सपोर्ट करू शकत नाही. फक्त तुम्ही जगू शकता बाहेर. प्रायव्हेट जॉबला फक्त तुम्ही जगू शकता, बाकी काय करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही आता इथं आलाय सगळ्यांचं म्हणजे तसं मला गेलं कौतुकच करायला लागेल तुम्हाला की इथं आलाय म्हणजे तुम्ही मग काहीतरी ध्येय ठेवून आलाय. बरोबर ना? हे आपल्याला व्हायचं आहे. ही गोष्ट फक्त व्यवस्थित जे सर सांगतायत सातत्याने की बाबा तुम्ही अभ्यास वगैरे व्यवस्थित करा. रेग्युलर स्टडी तुमचा एक हे पाहिजे, शेड्यूल पाहिजे की आज मला काय केलं पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टचं एक तुम्ही 1-1 तास रिवाइज करा. नुसते गोमपट्टी करून काय उपयोग नाही. PYQ जास्त लक्ष द्या बऱ्यापैकी. अभ्यास करताना बऱ्यापैकी PYQचा आधार घ्या बऱ्यापैकी. आणि जे बेसिक आहे आता जर तुम्हाला जर बेसिक जर परफेक्ट झालं तर पुढे ॲडव्हान्स लेवल तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. पण फक्त पहिलं बेसिक फक्त करा. बाकी काय मग सर काय सगळं करून घेता येईल. बेसिक तुमचं फक्त झालं की तुम्हाला ॲडव्हान्स लेवल ऑटोमॅटिक PYQ तुम्हाला समजून जातं. सातत्य फक्त ठेवा, त्यातनं बाहेर पडू नका.
जरी अपयश जरी आलं 1-2 मार्कांना, आता गेल्या वेळी मला 82 होती मार्क आणि ग्राउंडला 37 होती. मी ठाणे शहरात गेल्या वेळी होतो. 2 मार्कासाठी मी माझ्या चुकीमुळे राहिलो बऱ्यापैकी. आता ती काय सांगत नाही, पण झाली गोष्ट आणि ती मान्य केली पाहिजे बऱ्यापैकी. चूक झाली की मान्य केली पाहिजे. नुसतं त्याच्यावर काय हे करून चालणार नाही की बाबा एक्सप्लेन देऊन चालत नाही. एकदा तिथं तुम्ही स्वतः चूक मान्य केली ना, की भविष्यात पुढची गोष्ट पुढची तयारीला तुम्ही एकदम हे काय म्हणतो आपण, अचानक तुम्ही मूव ऑन होता पुढच्या गोष्टीसाठी. म्हणून स्वतः चूक कबूल करा की बाबा मी हारलोय ना, ठीक आहे हारलोय. पुढल्या वेळेस जोमाला तुम्ही अभ्यास म्हणजे करायला तर तेवढं तुम्ही सक्षम असता, बाकी काय नाही. 2016ला मी पुन्हा पोलीस भरतीकडे वळलो. पुन्हा माझं वय निघून गेलं टेक्निकलचं. पुन्हा मग मला काही ते जमलंच नाही. 2016ला पुन्हा मग मी ह्याला नागपूर शहरला भरला. तिथं पण मी काय त्यावेळी गोळा नव्हता, म्हणजे गोळा माझा काय एवढा वीक होता बऱ्यापैकी. बाकी 1600 वगैरे चांगलं होतं बऱ्यापैकी, पण गोळा माझा त्यावेळी जात नव्हता. मग किती 8 किंवा 10 असा जायचा. त्यावेळी पण मी ग्राउंड फेल झालो. मग जास्त पुन्हा मेहनत घेतली बऱ्यापैकी. 2017ला पण मी मला वाटतं ह्याला शहरला भरला. तिथं पण बसलं, पण पेपरला पुन्हा रिटर्नला बाहेर पडलो. 2017 पुन्हा 18ला पण तसंच झालं. मुंबईला भरला, तिथं पण ग्राउंड बसलं, सगळं बसलं, पेपरला पुन्हा बाहेर पडलो. म्हणजे पुन्हा लॉकडाऊन पडलं की पुन्हा मी एवढा हँग झालो 3 वर्ष की 3 वर्ष लॉकडाऊन होतं. 3 वर्षात नंतर पुन्हा घरातल्यांचा एवढा प्रेशर मला आला की काय नाही तू बाहेर स्पोर्ट असंच कर तसंच कर. पुन्हा काहीतरी मला एका मित्रानं सांगितलं की आपल्या गावात एक दुकान द्यायचं आहे, त्यांचं असं चाललंय. पुन्हा मी किराणा मालाचं दुकान सर त्यावेळी लॉकडाऊनच्या त्या प्रेशरमुळं का नाही मी घेतलं. पण पुन्हा काय 1-1.5 वर्ष मी चालवलं, पण मला काय तिथला काय सपोर्ट म्हणजे एवढं काय ते वाटलं नाही. कारण 1-2 रुपयासाठी आपण भांडायचं प्रत्येक दुकानात. आणि मग तिथून पुन्हा मी सोडलं. मी माझ्या डोक्यात ते म्हणजे पूर्ण हे झालं. पण बेसिकचा एवढा मला फायदा झाला ना तिथं की दुकानं आपल्याला किलोवरनंच सर ते ह्या गोष्टी का नाही शिकायला भेटल्या. म्हणजे ते काही वाया गेलेलं नाही माझं. जरी मी दुकान चालवलं तरी आपलं किलोपासून पावशेरपर्यंत ह्या गोष्टी ह्या आपल्याला आहेत. बेसिक सगळ्या शिकायला आपल्याला भेटतंय गणिताच्या माध्यमातून. बऱ्यापैकी माझं ते एक चांगलं एक शेड्यूल निर्माण झालं की बाबा आपल्याला काहीतरी जमतंय, टक्केवारी हे सगळ्या गोष्टी मला त्यातून शिकायला भेटल्या. म्हणजे जरी मी दुकान जरी टाकलं तर त्यातनं मला घेण्यासारखा म्हणजे फायदा झाला माझा. टक्केवारी म्हणा, समजा आपण कसल्या रेटनं माल देतोय वगैरे त्या गोष्टी मला तिथून पण फायदेशीर ठरल्या. तिथून मी पुन्हा मूव ऑन झालो. पुन्हा मी पुन्हा म्हणजे बाकीची भरती झालेली माझा मित्र झाला अक्षय पाटील. त्याला मी ह्या क्षेत्रात मी घेऊन आलो आणि माझ्या मागचा कॅन्डिडेट भरती झाला. म्हणजे एवढं वाईट वाटायला लागलं ना मला की नाही आपण म्हणलं हे सोडून आपलं डायरेक्ट काय नाव होईना 1-2 मार्कसाठी जातोय, पण त्याचा काय फायदा होईना. डायरेक्ट मी पुन्हा जॉईन केली. सरस मी पुन्हा मी हे केलं, सांगितलं सर मी नाही काय खरं म्हणणार, म्हणलं सर करायचं आहे आपल्याला हे. पुन्हा स्टार्ट केला रनिंग वगैरे सरांच्याकडे सगळं. पुन्हा मी अभ्यासाला सर म्हणले पुन्हा मग अभ्यासाला आपलं तू स्मारकला तुझं बेसिक वगैरे चांगलं आहे, तू स्मारकला अभ्यास तू तयारी कर. मग पुन्हा मी तिकडं कंटिन्यू सातत्यपणा मी ठेवला तिथं चांगला. सकाळी जरी जायचो म्हटलं तरी मी सकाळी 9ला जायचो. सकाळी 9ला गेलो की मग माझं शेड्यूल असायचं. पहिलं मराठीचं 2 तास 9 ते 11, 11 ते पुन्हा 12:30 पर्यंत पुन्हा मग GKचं GS वाचायला घ्यायचो. पुन्हा मग दुपारी मग जेवायला वगैरे घरून मी कधी डबा पण आणायचो. मग पुन्हा 2 वाजता पुन्हा मी गणिताचं वगैरे लेक्चर, तिथं वायफाय वगैरे सुविधा असल्यामुळे लेक्चर किंवा मग पुस्तकाचं वगैरे PYQ सोडवायचो दुपारी. पुन्हा बुद्धिमत्तेचं घ्यायचो 4 ते 5 आणि 5 नंतर मग पुन्हा ग्राउंड. असं एक शेड्यूल होतं. आणि संध्याकाळी 7 वाजायचे आम्हाला. 7 नंतर एक GSचा भाग वाचायला घ्यायचो. एवढंच मी शेड्यूल फक्त फॉलो केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी PYQवर जास्त मी भर दिलं. बाकी याच्याकडे काय केलेलं नाही मी. फक्त सातत्य ठेवा तुम्ही. अपयश यश तुमच्या हातात जाईल, एवढं काय विषय. एवढं मी बोलून 2 शब्द थांबतो. आता माझी ओळख करून द्यायला काय सरांनी सांगितलं, माझं नाव वगैरे सगळं सांगितलं. एक सांगायचं झालं
तर मी भरतीमध्ये आपल्याला माहीत नव्हते, कारण मला एक वेळ होतं खेळायचं क्रिकेट. आणि क्रिकेट एक मला एवढा मोठा नाद आहे ते प्रेम देऊन काय माहितीच नाही मला. म्हणजे क्रिकेट एवढं माझं म्हणजे मन मोठं आहे ना क्रिकेटसाठी, मी सांगू शकत नाही तुम्हाला. मी नंतर एक 2018ला पहिली भरती दिली, तेव्हा मी सातारला पहिला फॉर्म झाला सर. तेव्हा मी 164.5 तेव्हा मी हाईटला बाहेर पडतो. साताऱ्यातली माझी पहिली भरती होती. ती भरती देत असताना सुरूमध्ये सर 2 पोरं होते, तेव्हा मुख्यमंत्री दाखला होता माझा. तर ती 2 पोरं पण भरती झाली, पण ती पुण्याला गेली. जेव्हा माझी आई बसली असती तर मी तेव्हा सातारा भरती झालो, पण अनायशी ते राहून गेले. पण हाईट बसायच्या अगोदर मी हाईट वाढवायला एवढे प्रयत्न केलेत की इथं तुम्ही म्हणजे विचार करू शकत नाही. दररोज मी 20 ते 22 किलोमीटर सायकल करायचो. 20 ते 22 किलोमीटर सकाळी मी 5 वाजता यायचो सरांच्याकडे. तिथून सायकल करून परत 12 वाजता परत घरी जायचो, परत 3 वाजता परत यायचो, परत घरी जायचो, संध्याकाळी परत यायचो रात्री. आणि 3 टाइम सायकल चालवायचो मी. 20 ते 22 किलोमीटर सायकल चालवतो. तेव्हा कुठे थोडी थोडी हाईट वाढली. मी सरांसोबत सरांना घेऊन मी नेहमी सातारला जायचो, हाईट चेक वगैरे करायचो. सरांचा नेहमी मला सगळ्या या गोष्टीला असायचं. आणि मी ती गोष्ट माझ्या त्यांना लक्षातच राहिली होती, बाबा माझी हाईट बसत नाही. 2 वेळा मी बाहेर पडलो. पुन्हा एकदा 2019 परत बाहेर पडलो मी. तेव्हा फॉर्म जास्त भरायचे होते, थोडे फॉर्म भरायची शिवाय गरज नव्हती. तेव्हा 5-5, 6-6 फॉर्म भरायची भेटायचे. तेव्हा आपल्या कुठे जाता यायला भरती. तेव्हा नंतर पुन्हा 2019 सांगलीला बसलो मी हाईटला बसलो. तर माझं ग्राउंड चांगलंच होतं. ग्राउंड चांगलं असल्यामुळे मी तिथे गेलो, तर ग्राउंड माझं खूप चांगलं बसलं. लेखी पण चांगली होती माझी. तर मी तिथं चालायला सर 1 मार्काने फक्त राहिलो 2019ला. 1 मार्काने फक्त राहिलो तर मला गाडी चालवता आली नाही. मला सरांचा फोन आला, अरे तुझं सिलेक्शन झाले, आला चालायला सांगितलं. म्हणजे सर म्हणलं काय मस्करी वगैरे काय करू नका, काय असेल तर सांगा मला. मला म्हणलं सर सिलेक्शन झाले तुझं, आता ड्रायव्हिंग टेस्ट आहे तुझी. आता मला काही गाडी चालवा येत नव्हती. मी तिथे गेलो. तिथला एक अनायशी किस्सा सांगतो तुम्हाला. मला 18 मार्क पडले तिथं गाडी चालवता. आणि एका बाजूला डबरा होता मोठा, आणि तो ड्रायव्हर आधीच त्याच्या अगोदर मुलाने काय केलं होतं, आता ह्याला गाडी येत नाही, त्यानं गाडी सोडली मागे. तो ड्रायव्हर पोलीसवाले काय म्हटले, बाबा तुला ज्याला गाडी चालवा येत नाही त्याने गाडी चालवू नका. मी घाबरलो होतो आता करायचं काय. आपण गाडी बसलो, जर गाडी मागे सुटली तर मागे लोक मोठी लोक आहेत, काय झालं तर काय व्हायचं. म्हणून मी त्या गाडीवरती बसलो नाही. आणि शेवटी ती माझी गोष्ट निघून गेली. नंतर पुन्हा मी 2019च्या एंडला होमगार्डला भरती झालो सातारला. पुन्हा भरती दिली होमगार्डची भरती झालो. तर मी त्या होमगार्डच्या त्या फ्लोमध्ये गेलो, तर मग तिथून बाहेरच पडलं झालं. तर मग ती होमगार्डची नोकरी लागली नाही. काही पैसे यायला सुरुवात झाली माणसाला काही गोष्टी दिसत नाहीत. पण पैसे यायला लागले, तिकडचा खर्च व्हायला लागला माझ्याकडून. तिकडे गोष्टीमध्ये मग दुर्लक्ष झालं माझ्या अभ्यासापासून माझ्याकडे. मी त्या गोष्टीला दुर्लक्ष केलं, म्हणजे एवढं दुर्लक्ष केलं पैसे येत होते एवढे की लॉकडाऊनमध्ये पगार पण चांगला होता. सगळी नोकरी कंटिन्यू होती. 2-3 वर्ष कंटिन्यू जॉबलाच होतो. मी त्या गोष्टीला दुर्लक्ष कमी केलं. नंतर एक मला रिअलाईज झालं की बाबा नाही, ही गोष्ट पुन्हा होणार नाही आपल्याकडून. पुन्हा मी परत होमगार्ड बघत थोडी भरती दिली, सिंधुदुर्गाची दिली. त्याच्यानंतर मला वाटतं सिंधुदुर्ग भरती दिली, तेव्हा माझं ग्राउंड 35 मार्काचं पडलं. तेव्हा वजन पण खूप वाढलं होतं. मला वाटतं 85-86 किलो वजन झालं होतं. म्हणजे मला ग्राउंड काय जास्त जमलं नाही. तर मी तिथं पुन्हा 3 मार्काने राहिलो सिंधुदुर्गाला. आणि परत म्हणलं आता परत पुन्हा काय केलं पाहिजे. कुठे ना कुठे एक यशाचा मार्ग दिसायला लागला मला. बाबा आपण थोडं राहिलं फक्त एक पायऱ्या चढायला सुरुवात केली होती मी. फक्त मी आता त्यापर्यंत पोचायचं होतं मला. मी म्हटलं आता काय करूया. तरी पण होमगार्डचं माझं काही लक्ष जात नव्हतं, कारण की पैसे तिथून येत होते ना. मला पैशाचं एक सवय लागली होती मला, ती जात नव्हती लवकर. त्यात माझा खेळाचा नाद मला सुटत नव्हता. आत्ता मी जरी भरती झालो आहे तरी माझा 28 तारखेला पेपर होता. मी 22 तारखेला 24 तारखेला खेळायला गेलो होतो, कारण माझा वेळच एवढा खेळायचं. आज रात्री सर सांगतो तुम्हाला, आम्ही दोघं बाबून मी कराडवरून आलो. 8 वाजता कराडवरून आलो 8:30 वाजता. आणि पुन्हा मी परत घरी आलो. मी जेवढं पण नाही घरी, आणि गेलो खेळायला. रात्री पण खेळायला गेलो. रात्री 2:30-3 वाजता खेळून परत आलो. आता सकाळी उठलो मॉर्निंगला, मी पुन्हा इकडे आलो. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, हे का कशावरती प्रेम करायचं. खरोखर मनापासून एखाद्यावरती प्रेम करा. पुस्तकावरती प्रेम केलं ना 100% यश आहे. त्याच्यापासून मला तुम्हाला थांबवू शकत नाही. फक्त ते आपण वाटलं पाहिजे. उगा तिथे येतो आपण काय टाइमपास करतो, काय सुद्धा अर्थ नाही.
आता मी ग्राउंड करता वेस्ट करणार मला वाटतं मला 86-400 वजन होतं समोर 86 किलो 400 वजन होतं माझं आत्ता ह्या टायमाला. मी अक्षरशः का नाही सकाळी ब्लॅक टी प्यायचो, सकाळी एक भाकरी संध्याकाळी एक भाकरी, सकाळी एक चपातीच खायचो संध्याकाळी एक भाकरी बस. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा वडापाव नाही, तिखट नाही, तेलकट नाही, काय सुद्धा नाही. मला वाटतं 1.5-2 महिन्यात मी वजन पूर्ण कमी केलं, 70-75 वर आणलं. नंतर थोडं कमी केलं, 70-72 वर आणलं. नंतर मी आता सरांच्याकडे यायला सुरुवात केली तिच्यावरती मागच्या ग्राउंडला. पण माझा जरा इंजुरी असल्यामुळे पाहायची तरी पण मी येत होतो थोडं करत होतो. नंतर मला वाटलं आपण की बाबा मला डोंगर मारायला जमणार नाही जास्त. मी स्वतः घरी थोडं करायला लागलो. आणि पोरं होती आमची तिथे करायला लागलो. सरांनी सांगितलं सर म्हणजे मला जास्त डोंगर काय जमणार नाही, कारण की सरांचं म्हणजे ग्राउंड घ्यायचं म्हणजे टेक्निक जी आहे ती अख्ख्या सातारा जिल्ह्यात कोणाची नाही. तुम्ही इथं आलाय तुम्हाला ग्राउंडला मार्क पडली नाही असं कधी होणार नाही. कधी कुठल्या पोराला जमणार सुद्धा नाही, म्हणजे ते कमी मार्क पाडावे असं काही जमणारच नाही. तुम्हाला ग्राउंड इथं येऊन खाणं तुमचं 100% ग्राउंड होणार का होणारच. कारण माझ्यावर सांगतो की काय परिणाम म्हणजे काय माहीत नाही, काय माहिती नाही आपल्याला. एक आवड असली खेळायची त्याच्यामुळे पहिल्यापासून फिटनेस वगैरे असतो का एक मूव आणि कोणतरी दिशा दाखवणारं मार्गदर्शक लागतं. म्हणजे सर होते मला नेहमी. मी सरांसोबत असं सातारा जिल्ह्यातलं एक गाव सोडलं नसेल की फिरलो नसेल सरांबरोबर. तुम्ही सरांना म्हणजे काय ओळखता माहीत नाही मला, पण मी सरांना लय ओळखतो. एवढं ओळखतो मी टीव्हीवर सरांसोबत फिरलो, पिक्चर बघितले. मी पहिला सरांसोबत पिक्चर बघितलं दगडी चाळ बघितलं. तेव्हा म्हणजे ती एक क्रेज होती का दगडी चांगला पिक्चर होता. सरांसोबत एक घालवले क्षण पण आहेत भरपूर काही. नंतर सरांपासून लांब गेलो जात दुसऱ्या अकॅडमीला गेलो. तिथं पण मला वाटलं थोडं होईल पण नाही झालं तिथं. पण परत पुन्हा मागे आलो मी, कारण विचारलं काय करू काय नको. सर मग ही गोष्ट टिकून राहायची गोष्ट आहे. तू फक्त टिकून राहतोस की 2 मार्काने 3 मार्काने राहतोस. परत तू जरा लावून धर फक्त माझ्याकडे ग्राउंड आहे. सरांच्याकडे गेलो पण सरांचं ग्राउंड असं आहे की मला ते जमतच नव्हतं, कारण की ती बॉडी आता नव्हती साथ देत मला. त्याच्यामुळे मी नंतर मग थोडं जात होतो सरांच्याकडे इकडे सरांच्याकडे 8-10 दिवस वरांच्याकडे 8-10 दिवस इकडे करत केलं. पण नंतर मी जिद्द सोडली नव्हती, कारण की मला माझं बेनिफिट होतं माझं की माझा गोळा होता 100 मीटर चांगलं होतं. म्हणजे असं माझ्याकडे कोण बघून म्हणणार नाही की अण्णा हा गोळा एवढा लांब टाकत असेल. म्हणजे लायब्ररीत आम्ही 35-40 जण होतो. तिथं आपल्याला कारखान्यामध्ये आपल्या ह्या अकॅडमीत आपल्या एक 50 जण होतो. मी लांब एवढा गोळा टाकायचो, असं कोण म्हणणार नाही किंवा हा गोळा एवढा लांब टाकत असेल. 100 मीटर पण सर पहिल्यापासून म्हणजे सरांच्या सोबत पण सर आमच्यासोबत पळायचे. तेव्हा पण म्हणजे एक टेक्निक होती सरांनी शिकवलेली पळायची. काय पळायचं, कसं पळायचं 100 किंवा कसा गोळा टाकायचा हे टेक्निक होती. मी सर विशाल टोपलेचा गोळा बघून बघायला शिकलो. विशाल टोपले काय गोळा टाकतोय, आता एक टेक्निक आहे, प्रत्येकाची गोळा टाकण्याची टेक्निक आहे. माझी टेक्निक वेगळी होती, विशाल टोपलेची होती. मी त्याच्याकडे बघितलं बाबा हा काय टाकतोय, तर मी त्याचं बघितलं बाबा हा फोर्स जास्त लागतो. भरती क्षेत्रात म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक गोळा लय महत्त्वाचा. तुमचा गोळा आउट ऑफ जातोय ना तर तुम्ही लई पटकन वरती येत आहे. गोळा तुमचा आउट ऑफ जात नाही तर तुम्ही जरा डाऊन होत आहे. 3 मार्काचं कठीण आहे. आता इथून पुढे काय होईल काय माहिती नाही, ह्या भरती करून कसं होतं आहे कसं नाही. आणि एक गोष्ट सांगायची मी तुम्हाला, आता आम्ही भरती झालो म्हणजे ही लाईफ जी आहे का नाही ती खूप वेगळी आहे आमची. आता इथून पुढे असणार आहे ते म्हणजे आईवडिलांचं जे माझं स्वप्न होतं तुम्ही पूर्ण केलं. आता एखादं माझं स्वप्न आहे ते खूप मोठं आहे, ते आता मी त्या पद्धतीनं आता ट्रॅकवर जाणार आहे. कारण की मला एक माझ्या मनात वाटत होतं की बाबा माझ्या आई बापासाठी मी काहीतरी करावं. मी नंतर तो होमगार्डला जॉब सोडून दिला. म्हणजे आता मी राहतो 1-2 मार्कांनी काय करायचं आहे. मी मागच्या वर्षी मुंबईला 1 मार्कांनी तर राहिलो, मला मार्क 80 पडले. ग्राउंडला मार्क 70, पुन्हा मार्क 20 पडले. मग मी ते होमगार्डचा जॉब सोडून दिला पहिला. मी नंतर लायब्ररीला यायला कंटिन्यू सुरुवात केली. 8:30-9 वाजता लायब्ररीत यायचो. कंटिन्यू 9ला तर लायब्ररीत असायचो. सकाळी 8 संध्याकाळी 8ला इथून जायचो, डबा वगैरे घेऊन यायचो. प्रॅक्टिस वगैरे नेहमी कोणासोबत करायचो. ते पण मुलं होत्यात, हा होता माझ्यासोबत, हा होता, बरेच जण असे बोलत होते हा होता. म्हणजे ते मी सातत्य ठेवून गेलो. म्हणजे त्यात मी झोपून दिलं त्याला. नंतर खेळाचं जराची वेळ कमी केलं. म्हटलं काय भरती झाल्यानंतर खेळ काय माझ्या आयुष्याला पुरणार नाही. नंतर मी सगळ्या गोष्टी कमी करत आणल्या. ही गोष्ट मग नंतर यशाचं दार उघडायला सुरुवात झाली होती. कारण की मी जेव्हा लायब्ररीत अभ्यास करतो तेव्हा माझा स्कोर पण चांगला जायला होता. असं कॉन्फिडन्स हातून आला होता
की आपण आता मारू शकतो. नंतर ग्राउंड पण जरा असं म्हणजे मला वाटलं होतं आता आपण ग्राउंड पण सुद्धा चांगलं मारलं. 1-2 सेकंद फक्त मागच्या वर्षी 6 मिनिटं 11 सेकंद टायमिंग पडलं होतं. मला वाटतं एका सेकंदाने 2 मार्क गेली. 2 मार्क गेली नसते आता मग सर 2 वर्ष झाले नोकरीला. जर मी चालवलं ती गाडी व्यवस्थित चालू असते तर आता नोकरी 6 वर्ष झाली असते. पण एक असते बॅड पॅच असतो किंवा एक नशीब नसते. प्रत्येकाचा एक टर्निंग पॉईंट असतो. जेव्हा देवाने ठरवलं ना एखाद्या नशीब ते द्यायची ही गोष्ट तुम्ही येणारच आहे. फक्त ते त्या अर्थाने केलंच पाहिजे. तुम्ही येणार आहे ती गोष्ट. तुम्ही टिकून राहिला तुम्ही येऊन जाणार. तुम्ही कंगळमंगळ केली मग नाही ही शक्य नाही की नाही का तुम्हाला ती गोष्ट पाहिजे. आता मी सांगतो जरी तुम्ही आत्ता ऐकून घेणार मी पण ती गोष्ट केली आहे म्हणजे मी त्या फेजमधून गेलो. आता मी सांगतो तुम्हाला मग आता तुम्ही विचार करणार थोडा वेळ वाटणार किंवा नाही काय सांगू शकता ठीक आहे इन्व्हेस्ट केलं केलं ते केलं तुम्ही आता सोडून देणार 1 तासाभरा 2 तासांनी 4 तासांनी विसरून जाणार. पण ते नाही तसं नाही झालं पाहिजे. प्रत्येकाला तुमचं स्वतः वाटलं पाहिजे. काय नाही होत जाते एक 6 महिने 7 महिने कंटिन्यू केलं ना काय सुद्धा आवडेल काय सुद्धा आवडेल. मी थोडं राहिलो. नंतर मी मला असं वाटतंय असं मुलांना वाटायचं की मी अभ्यास करत नाही. कारण की मी सांगितलं तुम्हाला मला खेळाचा वेळच तेवढा आहे. मी खेळायलाच जायचो. नंतर म्हणजे मी खेळायला म्हणजे परत पुन्हा सुरुवात केली. मी रात्री 1:30-2 वाजेपर्यंत अभ्यास केला. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे सांगायचं ना मला की सगळ्या गोष्टी करून ह्या गोष्टी केल्या. तुम्ही माझं म्हणणं आहे इथे जेवढ्या लांबून आला तरी भरती संपली आहे आणि तुम्ही एवढे जण सगळे टिकून राहिला इथं म्हणजे तुम्ही युद्धाच्या काळात जरी आत्ता सुरुवात केली ना युद्धाच्या काळात तुम्ही जोरात टिकून राहिला. तुम्ही आत्ता थांबून राहिलं पाहिजे. तुम्ही आत्ता थांबून राहिला ना तुम्हाला थांबवू शकत नाही. कोणीच पण थांबवू शकत नाही. तुम्ही जर ना युद्ध चालू सुरू होणार आहे तुमच्याकडं तलवारीच नाही का काय नाही बंदुकी गोळ्या नाही होणार शक्य नाही. तुम्ही आत्ता जेवढं करणार ना तेवढं तुम्हाला मागणं जी पोरं येणार आहेत पुन्हा इकडे पुन्हा वाढणार आहे. तुम्ही त्या पोरांना सगळ्यांना सांगू शकता तेव्हा नाही असं करायचं होतं. मी तेव्हा थांबलो मी घरी गेलो नाही. तेव्हा मी अभ्यास केला इथं बसून तेव्हा वरती नव्हतं काय नव्हतं तेव्हा मी इथं थांबलोय. थांबून नंतर मी एक दिवसातून मी म्हणतो काय 100 जरी प्रश्न वाचताय ना तुम्ही दिवसातले ते 5 प्रश्न फक्त लक्षात राहिले पाहिजे. फक्त 5 100 म्हणजे 5 फक्त प्रश्न आणि ते 5 प्रश्न असे राहिले पाहिजे लक्षात की नाही बाबा हे प्रश्न जरी आला केव्हा पण येऊ द्या तो माझ्या लक्षातून जाणार नाही. 100 ते 5 म्हणजे दिवसातून फक्त 5 प्रश्न वाटपात करायचे. आता पहिली ते 5वीपर्यंत मुलांना किती अभ्यास आहे जास्त अभ्यास आहे जास्त म्हणजे जास्त अभ्यास असतो. त्यांच्या पाठीवरचं ओझं बघितलं तर आपल्याला लाज वाटते. याला काय एवढं मोठं ओझं ही मुलं नेतात कशी दिवसातून तुम्ही 5 प्रश्न पाठ करायचे. मी भरतीपर्यंत नाही म्हणलं तर मला तुमचे 1000 प्रश्न पाठ झाले असणार 1000 फक्त आपल्याला सोडवायचे 100 ते सोडवायचे आपल्याला 94 ते 95 ह्याच्या व्यतिरिक्त काय सोडवायचे नाही. ज्याचा भूकंप आहे कोणत्या आहे तर त्याला तर काही 85 कसं पेशंट मार्क आहे त्याला म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम नाही. 85 मार्क पडले 40-41 पडले काम झालं. त्याला ओपनचा खेळावं आहे त्यानं ग्राउंडवरती फोकस केला पाहिजे. 94-95 5 प्रश्न बरोबर पाठ केले भरतीच्या योगापर्यंत जास्त करून तुमची 95-90-95 मार्काची तयारी झालेली असते. फक्त ती 5 प्रश्न नेहमी पाठ करायचे 5-10 नंतर वेळ वाढत एवढं जातं ना तुम्ही विचार करू शकत नाही. आता काय असं वाटतं माहिती आहे का जोपर्यंत आपल्याला कळत नाही ते आपल्याला येत नाही ना तोपर्यंत असं वाटतं अरे मला येणं झालं करू का नको 2 मनं खाते. एका मनाला सांगायचं येतंय की रे एका मनाला सांगायचं जमतंय की रे ते सांगत राहिलं मनाला गुंडवायचं. मी पण माझ्या मनाला गुंडवत राहील. मी गंडवत राहिला चांगलं गंडवलं आणि त्या गंडवल्याला फायदा झाला मला. मी सांगितलं माझा पाय दुखत नाही चुकला पाय माझा एवढा म्हणजे पाय माझा दुखतो नसेल अक्षरशः मी बघितलं असेल मी अक्षरशः तिथे पडलो वरती माझे गोळे वगैरे वरती चढायचे रात्रीचे गोळे वगैरे वरती चढायचे म्हणजे एवढं त्रास व्हायचा ना पळायचं नाही रनिंग करायचं नाही मग लय त्रासाचं एक छोटंसं कळ ना फळ भेटले तुम्हाला सगळ्यांना मिळणार. तुम्ही त्या गोष्टीला किती आत्महत्या न करताय का नाही ते खूप महत्त्वाचं. तुम्ही सगळ्या गोष्टी करून केल्या ना तर होणार नाही. ठीक आहे घरी जाऊन ही त्या गोष्टी आहेत
सगळं आहे, आपल्या फॅमिली आहे, आई बाबा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक स्ट्रगलची लाईफ जास्त करणार. मी वयाच्या मला वाटतं 28 खरी भरती मी 28-19 केली. मुंबईची केली, सिंधुदुर्गची म्हणजे बऱ्यापैकी केली, मनापासून एवढी केली नाही. आणि याच्या अगोदरची भरती केली 29ला, म्हणजे 29 वर्षापूर्वी. म्हणजे याच्या अगोदरची भरती झाली. एक मार्काने जेव्हा राहिलो नाही मी, अक्षरशः म्हणजे नको झालं तुम्हाला. मी काय केलं म्हणजे असं एवढं म्हणजे माझ्या मागचं वर्ग मला सर त्याला 86 मार्क पडली. ते प्रवृत्ती करून नाव टाकायचं नव्हतं त्याला. नंबर काय असतो ना, त्याला नाव नंबर लिहायला येईल. मी नंबर लिहून गेला. माझ्यातलं हाय असं त्याला बघून त्याला 86 मार्क पडली सर. तो भरती झाला. पण माझं काय म्हणतात ना, गोल करताना एक सिरियल चुकली माझ्याकडून. सिरियल चुकली, 6 प्रश्न माझ्याकडून झाले, 20 झाले माझ्याकडून. मग त्याचं काम झालं, माझं झालं म्हणजे तुम्हाला माहीत पण नव्हतं मला कुठलं ते मला म्हणतं माझं काम झालं तुझ्यामुळे, असं तुझं झालं मला नाही म्हटलं माझी एक राहील. नंतर मी पुन्हा खचलो नाही. पुन्हा मी इकडे आलो, पुन्हा मी रायगडी आलो. रायगडी आलो, सरांच्याकडे आलो. सरांना विचारलं काय करू काय नको. तर म्हटले आता केलं नाही तर पुन्हा कधीच करू शकणार नाही. कारण की आता माझं म्हणजे आता मी याच्यानंतर भरतीच करू शकलो नसतो. कारण वय वाढत चाललं होतं, जबाबदार वाढत चाललं होतं. घरच्यांचं एवढं म्हणजे प्रेशर नव्हतं की पण आई वडिलांचं वय झालं थोडंफार ताईचा सपोर्ट होता, दाजीचा सपोर्ट होता. एक आयुष्यात कुणाला तरी सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे ना. तुम्हाला कोणाही सपोर्ट असू दे, तो सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी एक माझ्यावरून सांगतो, तुम्हाला त्या माणसाचा सपोर्ट तुम्हाला कधीच करू पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. कुठली कोणतीही गोष्ट असू द्या, तुमच्या घरची असू द्या, तुमची वैयक्तिक असू द्या, तुमचा कसलाही मॅटर असू द्या. सरांचं जर ना कोणत्याही गोष्टीला जर सपोर्ट कमी पडला ना, म्हणून ते आले काय म्हणतो तुम्हाला. म्हणजे हा जो व्यक्ती आहे, हा असा व्यक्ती आहे कोणाच्या मागे लागून असं कधी कधी म्हणजे नाही का पैसे गोळा करण्याची पद्धत नाही, अजिबात नाही. तुम्ही असे किती विद्यार्थी आले असतील, किती विद्यार्थी पैसे उडून गेले असतील, त्याला लिमिट नाही म्हणजे तुम्हाला. पण एक जाण ठेवायची असते की कोण ठेवतं कोण नाही ठेवतं. पण आम्ही ठेवले. आम्हाला त्यांनी हरित म्हणतात वाटला ना किंवा आमच्या आयुष्यात त्यांचं जास्त आहे का आहे तसं होतं आम्हाला. मला सर अक्षरशः शिवाय द्यायचे, काय करतोस करणारच म्हणायची वरती. बघ तुला जमते का नाही, ते आई बाप काय करतात काय नाही. आपल्यासाठी नको पण आपल्या आई बापासाठी तरी एक गोष्ट केली पाहिजे. नाही का अपेक्षा नसते, गावातले वगैरे लबाड पडलेले असतात, त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. लबाड पडल्यांना कोल्हाही का कसं असतं माहिती आहे का, खायचंच कांदा खातो, वरचं कांदा खात नाही कारण उंची पोचत नाही. आपण वरच्याला मारायचा, खायच्याला नाही मारायचा, लक्षात ठेवायचं नाही. गावात असे नाही कोण पडले नुसते खाली काढी लावणार, वरची हात पोचत नाही ना. मग इकडे तुमच्याकडे असा वाघ उभा आहे की तुम्हाला वरती कसं चालायचं नाही, किती पायऱ्या चढायच्या किती नाही, ते आहे सगळं आहे. गावातल्यांचा विचार नाही करायचा. आता अक्षरशः प्रत्येकावरती जगणारे लोक असतात, त्यांचा विचार करून जर जगायचं म्हटलं तर लय मोठा जग आहे, त्या जगात टिकू शकेल नाही. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, तुमच्यासाठी नाही पण तुमच्या आईवडिलांसाठी. मी माझ्या आईवडिलांसाठी केलं हे खरं आहे. कारण की माझ्या आईवडिलांना शोक नव्हतं किंवा काय ना काय तू कर. मी सर अक्षरशः तुम्हाला माहिती आहे, मला एक शेअर मार्केटचा एक नाव होतं. शेअर मार्केटचा एक नाव होता मला. तुम्ही अक्षरशः बसलाय ना, मी तुमचं म्हणजे तुमचं जेव्हा अर्धा आयुष्य संपल ना तेव्हा तेवढं तुम्ही पैसे कमवाल. काय म्हणते तुम्हाला, तुम्ही तुमचं अर्धा आयुष्य संपल का नाही, पोलीस होऊन पण तुमचं जेव्हा अर्धा आयुष्य संपल तेव्हा तुम्ही तेवढे पैसे कमवाल. एवढे पैसे मी त्या शेअर मार्केटला घालवले. तुम्ही डगमगलो नाही म्हणजे ते मला अजिबात मनात असं काही वाटलं नाही तेव्हा एवढे पैसे गेलेत आपले. आता आपण काय डिप्रेशनमध्ये जावं, फासलाम जावा, अजिबात नाही. हे असं मनातून काय वाटलं नाही पाहिजे. शेअर मार्केटमध्ये सगळं गेलं. सरांना मी आता थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं, 5-6 महिन्यापूर्वी मी 5-7 लाख रुपये घालवले. वरती बरोबर मी आत्ता 5-7 लाख रुपये घालवले.
तरी पण मी ते गोष्टी सोडली नाही. आता किती लाख रुपये भेटले भरपूर झाले. आता भरती चालू आहे. आता किती म्हणजे लाखाची किंमत नाही ना ती, आता कोट्याची किंमत झाली ना. नंतर मग लाख गेला तरी चालेल, पण लाखाचा क्वेश्चन जायला पाहिजे तसं नाही. लाखाचा क्वेश्चन उभा राहिलो आता मी. त्याच्यामुळे तुम्ही त्या इंटेन्शननं फक्त प्रयत्न करा. तुम्ही ताकद लावा फक्त, आणि काय करू नका. तुम्ही फक्त फोकसवरती जास्त अभ्यास करा. जास्त जास्त म्हणजे ओव्हर स्मार्ट मला नाही करायचं, स्मार्ट अभ्यास करायचा. थोडं 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 700 कशाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. असं आणि चालायचं नाही. भेटते आपल्याला. असं जर मग गाजरे खात असेल ना, झोपत असेल ना, चालणार नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, युद्धाच्या काळात तुम्ही चांगल्याच पद्धतीने राहिलं पाहिजे. तुम्ही ग्राउंडवरती इथे आता कसं असतं, तिथे हा जो आहे त्याच्या पुढे बोलूया, नको बोल त्याच्या पुढे. तुझी कॅपॅसिटी तुला माहिती आहे किती आहे. आम्हाला सर्वांनी प्रत्येकाची कॅपॅसिटी सांगून दिली होती. तुझी कॅपॅसिटी एवढी आहे, तुम्ही किती राऊंड पळता येईल. मला वाटतं सर 10 राऊंड पळते, 10-12. काही सरांच्या मला काही 20 असते, 15-20 राऊंड. आम्ही किती राऊंड पळायचो माहिती आहे, 80 राऊंड पळायचो. 80 राऊंड कशाला म्हणतात, मी कधी पाहिलं 2.5 तास 3 तास पाहिलं. तरी तुम्ही तुमच्या अंगाला चक्कर लावून बघितलं तर म्हणजे सरांची टेक्निक जी आहे तुम्ही नाही विचार करू शकतो. तुम्ही आता का तुमचं सर एवढं काय देत नाही. तुम्ही ते जण ग्राउंड तुम्ही सरांनी द्यायला सुरुवात केली, मला वाटतं मग तुम्ही 4-5 दिवस तुझा टिकत अजिबात. मी 80 राऊंड 50 राऊंड 3 डेमो 4 डेमो काय असतं नाही, ते शक्य नाही. आणि म्हणजे असं तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाही मला, पण मला सांगायचं आहे 4 जरी डेमो घेतले सर, 5व्या डेमोची द्यायची तयारी पाहिजे. एवढी कॅपॅसिटी झाली पाहिजे, एवढी ताकद वाटली पाहिजे. म्हणजे तुम्ही ग्राउंडवरती आत्ता बऱ्यापैकी कोशिश करा. आत्ता जर किंवा आत्ता अभ्यास करताय कंटिन्यू करत राहा. यश मिळणार तर मिळणारच. मी थोडं म्हणजे इकडे तिकडे केलं, पण नंतर एक 7-8 महिने मला वाटतं मी अक्षरशः तुम्हाला 1.5-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचोच. 1.5-2च्या आधी कधी घेतलो नाही मला असं वाटतं. 1च्या आधी तर मी मला वाटतं 6-7 महिने घेतो. आत्ता जे रिसेंटली गोष्ट म्हणजे मला आत्ता सिलेक्शन झाले नाही, हे सिलेक्शन झाले सर. मी मुंबईवरून आलो, मी पेपर देऊन आलो. मी अक्षरशः माझी 14% चुकली आत्तासुद्धा. 82 मार्क मला आता बघतो, पण मला अक्षरशः तसं 4 मार्कावर आलो मी अक्षरशः 4 दिवस झोपलो नाही ना. मुंबईवरून डायरेक्ट घरी आलो, घरातून डायरेक्ट काय गेलो लोकांना. मी 4 दिवस झोपलो नव्हता, कंटिन्यू 4 दिवस झोपलो ना म्हणतो मी. मला 2-3 दिवस त्यातले जेवलो नाही. का तर मला माझा पेपर एवढा चांगला असताना मी माझ्याकडनं प्रश्न चुकले आणि मी त्या पेशंटमध्ये डबल गोल झाला माझ्याकडे. मग ते नको आहे. आपला अभ्यास आपला पाहिजे, आपल्याला झोप पण व्यवस्थित लागली पाहिजे. सगळं तिथून बाहेर पेपर मी बाहेर आल्यानंतर असं वाटलं पाहिजे आपलं काम झालं, आता आपलं द्यायचं. अक्षरशः काय आता मी रात्री, आता मी असं दिवस मला आठवण झाले, मी 15 दिवस झाले 9ला उठतो निवांत 9ला उठतोय. झोपतो 2-2:30 झोपतो, मोबाईल बघतोय. मोबाईलवरती बघत रील्स बघ, हे बघ, ते बघ, यूट्यूब बघ, पिक्चर बघ. हे काय आहे, काय ते मला भेटले तुम्हाला पण मिळणार आहे. त्यासाठी तुमचे प्रयत्न पाहिजे. मी माझे प्रयत्न केले, तुम्ही तुमचा प्रयत्न करून एक घरातल्यांसाठी किंवा आपल्या आईवडिलांसाठी ती गोष्ट मिळवणार तुम्ही. मग सांगितलं ना, आत्ता मी लागलो तुम्ही कोणत्याही काय जर अकॅडमीत गेला तुम्हाला 15 पोरं बघायला मिळणार नाही. तुम्ही आता 20-25 जण तुम्ही आत्ता करताय ना, तुम्हाला येण्यावरती कोण थांबू शकेल. मुलं मागून आता का ना सर आपल्याकडे चांगली पोरं येणार आता आपल्याकडे. तुम्ही त्या मुलांना म्हणजे अभ्यास करताना त्या मुलांना लाज वाटली पाहिजे, त्यांची स्वतःची त्यांना लाज वाटली पाहिजे. आता आम्ही त्यावेळी घरी का गेलो, परत का आलो नाही, तेव्हा तुमचा अभ्यास असा पाहिजे. तुम्हाला तुमचा अभ्यास असा टॉपचा करून करायचा. ती पोरं आली तर म्हटली पाहिजे याचं उत्तर काय, हा उत्तर हे असं झालं पाहिजे त्यावर. आणि होतं ते. मी सांगतो ना, माझं मी सांगतो, मला 10वीला 54% 10वीला मी अभ्यास केला. तुम्हाला सांगितलं एकच वेळ आहे खेळायचा, जाम वेळ.
सांगू शकत नाही. आणि इथून पुढं तर सर खेळाचा वेळ असणार आहे आणि अप्रतिम असणार आहे आता इथून पुढे, कारण पोलीसला खेळाचं आहे, स्पोर्ट्समनचं आहे, त्याच्यामुळे त्यात पुसणार आहे जास्त करून. तुम्ही ती गोष्ट करा, होणार आहे टिकून राहावं. तुमच्या मागून मुलं एक मित्र नाही, तुमचा अभ्यास करून पाहिजे पाहिजे. तुम्ही आता थांबलाय त्यासाठी, नाहीतर काय करा तर तुम्हाला, नाहीतर आपल्या आत्ताच माळ जास्त विचार करू नका, मला जमणार नाही, मी आपल्या येणार इकडे मिसळ वगैरे खाणार ते नको, असं अजिबात नको. आम्ही जी लाभ घालवली ना त्या गोष्टीला 30 वर्ष लागली आम्ही एवढ्याला आम्हाला, ते तुम्ही अजिबात करू. कारण तुमचं आता वयस काय 25, 26, 24 ह्या पेजमध्ये येऊन अजून एक आता एक मला ते 5-6 महिने घ्यायचं पुन्हा म्हणून मिळाला त्याच्यामुळे चांगली पुन्हा लागतं 5-6 महिने फक्त करायचे. ग्राउंडच्या म्हणजे जेव्हा भरती येणार तेव्हा इंजुरी होती कशी नाही त्याच्याकडे करून घ्यायचे बस होऊन जातं. फक्त कडं करा टिकून राहा होऊन जातं. थँक्यू. आपल्या दोन्ही पण विद्यार्थ्यांनी तुम्हाला वाटलं असेल की 22 वर्षाचे तर 24 वर्षाचे, असं काय नाही. त्यांचं वय 30-30 वर्ष झालं, पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. मात्र मी तुम्हाला क्लासमध्ये पण तेच सांगत असतो की तुम्ही संघर्ष सोडला नाही पाहिजे. आणि अण्णाने सांगितलं की एक तुमचा फेज असतो संघर्षाचा, आणि संघर्षाचा फेज झाला की परत निवांत असतो. तसं आता यांचा संघर्षाचा फेज होता, संघर्षाचा फेज निघून गेलाय आणि आता इथनं पुढं निवांत. अण्णा म्हणला मी रील बघत बसतोय, आता इथनं पुढं निवांत. परत 9ला उठला तरी अण्णाला घरातली म्हणणार का बाबा 9ला उठला का, त्याचं मन खाणार आहे मी 9ला उठलो मी अभ्यास केला नाही, असं काही सुद्धा होणार नाही. बघा, तुमच्या जीवनात यशस्वी जर तुम्हाला वयाचं असलं तर यांच्या कहाणीवरनं असं वाटतंय की वय मॅटर करत नाही, बरोबर. यांच्या संघर्षावरनं वाटतंय की मला खेळाचा नाद असला, मला शाळेत कमी टक्के असली तरी मी सुद्धा भरती होऊ शकतो, हे त्यांच्या संघर्षातून वाटतंय. कितीही डिप्रेशन आलं, मी कशाचं दुसऱ्या उद्योगात गेलो, कामावर गेलो आणि कामातनं पैसे भेटलं तर त्याच्यातनं समाधान भेटत नाही. अण्णानं होमगार्ड केलं, यानं दुकान टाकलं, पण त्याच्यातनं ते काय समाधान भेटत नाही. पण शिकायला भेटलं दिसते की समाजात आपली इज्जत काय आहे. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुम्हाला ऐकत घातलंय की तुम्हाला इज्जत मिळावी म्हणून घातलंय. आणि तुम्ही जर एखाद्याला अपयश भेटलं असलं तर हास लावतो, याव करतो, त्याव करतो, असं डगमगून न जाता त्याची जर चिकाटी धरली, त्या जर ध्येयाबरोबर तुम्ही चिटकून राहिला तरच तुम्हाला यशस्वी होतं. माझ्या समोर भेटायला येईल त्यांच्याकडे मला वाटतं 100-1 शाली जमल्या असतील सत्काराच्या, तरीसुद्धा आपण त्यांचं आपल्या अकॅडमीचं नाव त्यांनी मोठं केलं, त्यांच्या आईवडिलांचं नाव मोठं केलं, तसंच त्यांच्या गावाचं नाव मोठं केलं. म्हणून या ठिकाणी आपण छोट्या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहे. माझ्या वाढदिवसावेळेला अण्णाला माहीत आहे, एक वेळ काय झालं की पोरांनी सगळं नियोजन केलं वाढदिवसाला. काय नियोजन केलं, केक बी आणला, त्या माऊली हॉटेलवरनं बिर्याणी बनवून आणली, सगळं पोरांनी नियोजन केलं आणि सगळं इथं केक बी कापला. आणि केक कापताना त्यांचं केक कापला आणि मी घरात हात पुसायला गेलो तर ह्यांचं केक हा एकामेकाने मुठी भरून एकामेकाला केक फेकाफेकी सगळं हे केलं. तर माझा विचार होता की पुढल्या वेळेला आपण चांगला एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवायचा, हे करायचं ते करायचं असं माझ्या डोक्यात होतं. मी तेव्हा हे केलं, सगळ्यांनी बाहेर लाईनीत चिडलो मी जोरात, चला म्हणलं सगळे बाहेर उभं राहा. बाहेर सगळ्यांनी उभं केलं. बाहेर उभं केल्यानंतर हेच वाटलं आता आपल्याला डेमो तरी घेतात नंतर हाणत्यात. सगळ्यांनी लाईनीत उभं केलं. म्हणलं तुम्ही माझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट आणलंय सगळ्यांनी सांगा. सगळे पोर म्हणजे आला का बिर्याणी बनवल्या सगळं केलं. सर म्हणजे राहून गिफ्ट पाहिजे. म्हटलं आजपासून वाढदिवस मी साजरा करणार नाही, माझ्या वाढदिवसाला मला तुम्ही गिफ्ट द्यायचं आहे. मग काय चावाड असते ती म्हणली काय सर तुम्हाला गिफ्ट पाहिजे. म्हणलं तुम्ही मला माझ्या वाढदिवसाला ट्रेनिंग स्कूलवरनं फोन केला पाहिजे आणि तुमच्या आई वडिलांचा सत्कार, तुम्ही ट्रेनिंगवर असणार मग तुमचा सत्कार कसा करणार मी, तुमच्या आई वडिलांचा जर वाढदिवसाला मी सत्कार करणार. पोरं म्हणली मान्य. पोर कमी होती, पोरं म्हणली मान्य. माझ्या अंगावर काटा उभा राहते. पोरं म्हणली मान्य, पुढल्या वेळेला हे करतो. माझ्या वाढदिवसाला काही पोरांच्या ध्यानात असतं, मला वाढदिवसाला संपर्क करते.
आणि काय पोरं माझ्या वाढदिवसाला परत येत नाही तर दिसली माहिती आहे. अण्णाच्या वाढदिवसाला त्यावेळेला ज्या मुलांचा वाढदिवस असेल त्यावेळेला घरी जाऊन केक कापायचे. अण्णाच्या वाढदिवसाला सुद्धा अण्णाच्या घरी गेलो नव्हतो, देवळात येऊन अण्णाचा केक कापला आणि म्हटलं तुझा केक परत वाढदिवसाला कधी कापणार मी, ज्या वेळेला तू भरती होशील तोपर्यंत. अण्णाच्या वाढदिवसाला मी त्याला फोन करायचो, माझ्या ध्यानात असायचं. तू पोरं टेस्ट ठेवते एवढं सगळं लक्षात राहत नाही. मी अण्णाला फोन करायचो वाढदिवसाला आणि परत फोन पण करायचं बंद केला, फक्त मॅसेज करायचं हॅपी बर्थडे एवढं. अण्णाला असं वाटत असेल की सर काय मला विसरलं, मला हे करत नाही तर असं करत नाही तर तसं करत नाही तर. भेटला की एकच असायचं त्याला शिव्या घालायचं. त्याचं पप्पा मला जर नाव रस्त्यावर दिसलं ना तर मी गाडीतच कुठकुठायची सारखी शिव्या द्यायला चालू करायचं. आराम परवडायचं, इकडं फिरतोय तिकडं बसतोय, क्रिकेट खेळतोय. हे भरतीचं जर केलं मन लावून तर भरती होईल, हे होईल ते होईल. आणि ते मी बोलायचं ते त्याच्या मनाला लागायचं का काय, त्यानं ते खरोखर मन लावून केलं आणि तो आज यशस्वी झाला. जिंकल्याला माणूस काय वेगळा नसतो, जिंकल्याला माणसाला काय पंख बिंक नसतात, जिंकल्याला माणसाला काय 2 डुबके येतं 2 हात येतं असं काय नसतं. सर्वसामान्य माणूसच जिंकत असतो, म्हणजे तुम्हीच जिंकत असतो. फक्त तुमच्या मनात सकारात्मक विचार असला पाहिजे. तुमची 2 मन आहेत अण्णानं सांगितलं, त्या मनाला तुम्हाला गंडवाय आलं पाहिजे, त्याला व्यवस्थित कामाला लावाय आलं पाहिजे. तुमच्यावर किती पण संघर्ष असला, किती पण तुमच्यावर दबाव असला तरी सुद्धा तुम्ही जिंकू शकता. फक्त त्याला चिकाटी जिद्द हे असलं पाहिजे. जर जिद्द असलं, या दोघांच्या गोष्टीतनं आपल्याला चिकाटी भेटली, जिद्द भेटली. त्यांनी केलेला अभ्यास, ती काय मोठी हुशार तज्ज्ञ माणसं नव्हती तरी सुद्धा त्यांनी अभ्यास केला, चिकाटी केली तर त्यांचं यशस्वी झालं. अण्णानं सांगितलं की ग्राउंडचं, बाबूनं सांगितलं ग्राउंडचं. बरोबर बाबूचं ग्राउंड असं होतं फिजिकल की बोलायचं काम नाही. त्यावेळेला भूषण पोरं चांगली पळायची. आणि बाबू काय असंच, बाबूला मी बाबू अधिकार ग्राउंडच्या अधिकार म्हणजे आर्मीच्या ग्राउंडच्या पहिली ओपन भरती होती. ग्राउंडच्या अधिकार एक 5-6 महिनेच बाबू आला असतो आणि 5-6 महिन्यात 3ऱ्या-4थ्या टेमला बाबू असं पळायचं ना पहिलं 2 राऊंड ती 100 मीटरचा गॅप आणि मागं गॅप पडला की मग मागले असली काय मरस्तोवर मार असेल. पोरं ह्याच्या पाया पडायची म्हणजे बाबा पडून होतो आम्हाला सर्वे मारतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे त्यानं पहिली पर्ची मारली, टेक्निकलला त्यानं पहिली पर्ची मारली. कसं असतं आपल्या जीवनात एक बॅड फेज येऊन जायला लागतं, त्याच्याशिवाय आपण काही सुधारत नाही. तसं त्याच्या म्हणजे ह्या दोघांच्या ह्याच्यातलं जर बॅड पॅच सांगायला गेलं तर त्यांच्या एक पिक्चरची स्टोरीज तयार होईल. पण ती बॅड पॅच सगळ्यांच्यावरच असतात, संघर्ष सगळ्यांचीच असतो. फक्त त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं आणि यश कसं मिळवायचं हे महत्त्वाचं असतं जीवनात. म्हणजे पोलीस झालं म्हणजे काही 1 कोटी रुपये पैसे येतात असं काय भानगड नाही. पण ज्या वेळेला यशस्वी होतं त्यावेळेला 1 कोटी म्हणजे ते अनंत कोटीत आपल्याला इज्जत मिळते. पहिल्यांदा आई वडिलांनी आपल्याला इज्जत भेटते, आपल्या अकॅडमीला इज्जत भेटते, गावात इज्जत भेटते. आमच्या मरळीत त्या दिवशी बाबूचा सत्कार होता आणि मला बोलवलं. अशी मोठी मोठी धुरंधर माणसं आहेत, पैसेवाले माणसं आहेत, यायचं. पण त्या पैसेवाल्या माणसांच्या ग्रामपंचायत आल्यानं कुणी सुद्धा पाया पडलं नाही. पण मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला हे दोघांनी माझ्या पाया पडले. जे तलाठी होता तिथं त्या तलाट्याने मला नमस्कार घातला, त्यांनी पायाजवळ मला पडलं. तलाट्यानं कुणालाच नमस्कार घातला नसेल पण मला नमस्कार घातला. म्हणजे त्यांच्यामुळं मला सुद्धा इज्जत होईल. आलं का? तुम्ही ज्या वेळेला भरती होता तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत, अण्णाचं काय वडील सरकारी नोकरीत नाही, बाबूचं काय वडील सरकारी नोकरीत नाही, त्यांच्याकडे काय करोडोची संपत्ती नाही. पण तुमची पण तशीच परिस्थिती आहे. पण ह्यातनं बाहेर पडून कशा पद्धतीनं आपण जिंकलो पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आपण इथं जिंकायसाठी आलो. कोण सुद्धा या दुनियेत कमजोर नसतं. अण्णानं सांगितलं, बाबूने सुद्धा सांगितलं, या दुनियेत कोण सुद्धा कमजोर नसतं. सगळीच माणसं स्ट्रॉंग असतात, सगळीच माणसं हे असतात. फक्त ज्यांच्याकडे विचार नाही तर, जी माणसं अभ्यास करत नाही तर ती माणसं कधी सुद्धा मागं राहतात. बाबा यानं सांगितलं की आता तुम्ही अकॅडमीत आहे ना, विचार काय केला पाहिजे. गावाकडनं पोरगं परत आलं विषात घरी गेलाय, त्याला वाटायला पाहिजे आयला हिरी काय अभ्यास म्हणून केला पाहिजे. त्या सोम्याला काय येत नव्हतं, त्याला काय येत नव्हतं, गाण्याला काय येत नव्हतं, ओम्याला काय गणित कसली सुरू कसला अभ्यास करतो. ज्या मुली आता अकॅडमीला येत नाही त्या परत येणार आहे त्या असण्याकडे ह्या पोरीने काय केलाय अभ्यास, कसल्या पोरी तयार झाल्या. आणि जर तुम्ही प्रयत्न केला तर अपयश कोणाला सुद्धा येत नाही. बघा ह्या पोरांनी चांगलं मोटिवेट केलं.
माझ्या डोक्यात होतं की तुम्हाला मोटिवेशन लेक्चर कोणतरी द्यावं, आठवड्यात मीच तुम्हाला मोटिवेशन करतो. पण माझ्या मोटिवेशन लेक्चरला जांभ्या देणार एखादा कोण काहीतरी देणार, मग कधी हसवायला लागतं, कधी रडवायला लागतं, कधी दम द्यायला लागतं, एखाद्याची पाठ काढायला लागते. पण आज तुम्ही सगळीच्या सगळी इतकी बारकाईनं ऐकत होता की मला आता जेवणाची वेळ झाली, मला वाटत नव्हतं कुणाला जेवणाची तमा राहिल्या काय राहिल्या. एवढं खतरनाक मोटिवेशन यांनी केलं की माझ्यासुद्धा ती काय बोलताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला. इतकं खतरनाक मोटिवेशन केलं. ही ऊर्जा तुम्हाला अशीच कायमस्वरूपी भेटेल. आणि ह्यांनी आपल्याला ऊर्जा दिली. त्यांचा आईवडिलांचा सत्कार आपण ज्यावेळेला वाढदिवस आहे त्यावेळेला मोठ्या ह्यानं करू. तर आज यांचा छोटा खानी आपण सत्कार करूया. हे जे त्यांनी यश मिळवलं त्या यशाचं भागीदार म्हणून यांचा सत्कार करूया. तुमचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करायसाठी तुम्ही जिद्दीने उभं राहा ही आशा बाळगतो आणि मी थांबतो. साली घेऊन फोटो